नमस्कार, आपल्या सर्वांचं माझ्या या एस पी प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण जो कलावंतीन दुर्ग इथं आलेलो आहोत आणि तिथं जाण्यासाठी हा जो समोरचा रस्ता आहे ह्या रस्त्याचा आपण वापर करणार आहे। तर इथं वन विभागाची एक पाटी आहे। आपण आहे ना प्रबळगड आणि कलावंती दुर्ग येथे जाण्यासाठी आलोय आणि इकडं बघू शकता, इकडं गाड्या वगैरे लावतात आणि हा जो रस्ता आहे त्या रस्त्याने असं यायचं। इथं आल्यानंतर जे दगड म्हणा, झाडं म्हणा, याच्यावरती असे बांध केलेले आहेत। जाण्यासाठी जी दिशा आहे ते असं दाखवले आहे आणि त्याचाच चुकून आपण जाणार आहोत। हा जो रस्ता गेलाय ह्या रस्त्याचा वापर आपण करणार आहे। बघूया हा रस्ता कुठे जातो ते। वीस टक्के भाग आहे जो गडाचा तो आपण चढून आलेलो आहे। इकडे खाली बघू शकता बिल्डिंग वगैरे हे दिसतात आणि इकडे खाली जी दिसते वाट तिथं आपण गाडी लावलेली आणि इथं आल्यानंतर हे हॉटेल आहे। ह्या हॉटेलपासून इथं वरती जाण्यासाठी रस्ते, या रस्त्याचा वापर करून आपण समोर चालत राहणार आहोत। आपल्याला जो जायचं आहे ते इकडनं जायचं आहे। इथं आल्यावरती लोकांची चूकभूल नको व्हायला। हे बघा, इकडनं पण एक रस्ता दिसतोय आणि इकडनं पण रस्ता दिसतोय। तर इकडनं न जाता इकडनं जायचं आहे। जो समोर डोंगर दिसतोय त्या डोंगरावरती आपल्याला जायचं आहे। इथं वरती आल्यावरती पण इथं हॉटेलची सोय वगैरे आहे, तर आपण बघू शकता। इथं एक हॉटेल होतं, तिथं बाबा होते। त्या बाबांना आपण विचारलं की कलावंतीला जायचं असेल तर कसं जायचं आणि प्रबळगडला जायचं असेल तर कसं जायचं। बाबांनी सांगितलं हा जो रस्ता आहे आता ह्या रस्त्याने आपण चालू राहिलो आहे, हाच रस्ता सरळ जातो। फक्त समोर प्रबळगडला जायचं असेल तर इथं समोर गाव आहे आणि त्या गावापर्यंत प्रबळगड आणि कलावंतींचे दोन्ही रस्ते एकत्रच आहेत आणि फक्त गावाच्या तिथनं प्रबळगडचा जो रस्ता आहे तो अलग होतोय। तर चला जाऊया। दाखवला त्या रस्त्याने आपण सरळ आले होते। इथं पुढं गाव लागतं, इथं पाटी आणि पाटीच्याच हा एक समोर रस्ता गेला आणि एक इथं। तर इथं लिहिलेले कलावंती आणि प्रबळगड, इथं जायचं कसं तर इथं बांध दाखवले, आपण त्याचा उपयोग करून समोर जाणार आहोत प्रबळगडला। कलावंती पण फेमस आहे ना। हे मगाशी सांगितल्याप्रमाणे हे ते गाव होतं आणि ह्या गावातनं आपण रस्ता काढत काढत जाणार आहोत।
प्रबळगड आहे तिकडे जाण्यासाठी हा इकडं बांध दाखवलेला आहे. आपण कलावंतीला जाणार आहोत आणि कलावंतीला जाण्यासाठी इकडचा जो मार्ग आहे त्याचा आपण वापर करून जाणार आहोत. हा जो रस्ता आहे तो कलावंतीचा आहे. कलावंतीचा जो ट्रेक आहे तो खूप अवघड आहे आणि त्याच्यासाठी आपण हा जो ट्रेक आहे तो करणार आहोत. वेळ जर भेटला तर आपण प्रबळगडाकडे जाणार आहोत. हा जो समोरचा रस्ता आहे ह्या रस्त्याचा वापर करून आपण जाणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्हाला दाखवू इच्छितो हे जे आहे समोर जे दिसतंय ते कलावंती आहे आणि ह्या टोकावरती आपण जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला. आपण आहे ना तो कलावंती दुर्ग आहे त्या दुर्गाच्या पायथ्याशी आलो आहे. इथं पाठीमागे जे आहे ते दुकान आहे. तर इथं खाली आजीला विचारलं होतं, एक आजी आपल्याला भेटलं होतं, त्यांना विचारलं होतं की समजा वरती जर जायचं असेल तर किती वेळ लागेल. तर त्यांनी सांगितलं अर्धा तास लागेल आणि इथं वरती जे दुकान आहे तिथं जाण्यासाठी 15 मिनिटं लागतील. तर अजून आपल्याला अर्धा तास वेळ लागेल असं गृहीत धरूया. आणि इथं जो ट्रेक आहे पाठीमागं गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो तो ट्रेक खूप अवघड आहे. तर चला वेळ न घालता आपण जाऊया. जे ट्रेकिंग करतात त्यांना अजून एक महत्त्वाची सूचना, जे इथं कलावंतीला येतात ती, तर खरं जर बघितलं तर हा जो ट्रेक आहे ना खूप अवघड आहे. आणि इथं येताना पाण्याच्या एक सांगून 2 बॉटल किंवा 3 बॉटल ज्याला जसं शक्य होईल तसं बॉटल सोबत ठेवा. कारण आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि आपण जसं जसं चालू चढाई करू तसं तसं घाम येतो आणि आपल्या शरीरातले जे पाणी आहे ते पाणी कमी होऊन जातं. तर असं व्हायला नको. त्याच्यामुळं आपल्यासोबत ज्या पाण्याच्या बॉटल आहेत त्या अतिरिक्त असू द्या. धन्यवाद. इथनं आल्यानंतर खरा जो ट्रेक आहे तो इथून सुरू होतो. हे बघा इथं असं रोप वगैरे लावलेलं आहे आणि ह्या रोपचा साह्यानं आपण हे इथं वरती जे दिसतंय तिथं वरती जाणार आहोत.